नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. सरकारवरची विश्वासार्हता हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे, स्पेशली शेअर मार्केटसाठी, कॅपिटल मार्केटसाठी. जर सरकारवरची विश्वासार्हता कमी असेल तर ऑब्व्हियसली त्या देशामध्ये FII किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स ह्या कमी वेगाने येतात किंवा कमी इन्व्हेस्टमेंट करतात. तर हा खूपच इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. ह्याचं पब्लिसिटी बंद होत असते की कुठल्या सरकारवर किती टक्के विश्वास आपण टाकतो किंवा लोक टाकतात. तर ह्याच्यामध्ये टॉप बिलिंग कोणाला मिळालं आहे ओळखा तुम्ही. टॉप बिलिंग इज टू सौदी अरेबिया. ओके. आणि वाय इट इज सो? कारण तिथल्या शिक्षा प्रचंड कडक आहेत आणि त्या इम्प्लिमेंट करतात. ओके. सो सौदी अरेबियामध्ये 87% लोक सरकारवर विश्वास ठेवतात. ओके. पनिशमेंट इज व्हेरी स्ट्रॉंग देअर फॉर द एनी मिसबिहेवियर. नंतर चायनामध्ये सुद्धा सेम थिंग, 83% लोकांचा सरकारवर विश्वास आहे. त्यानंतर इंडियाचा 79% लोकांचा सरकारवर विश्वास आहे बिकॉज ऑफ इट्स काय म्हणायचं रिफॉर्म्स व्हॉट इज हॅपनिंग इन लास्ट सेव्हरल इयर्स, मे बी 11 वर्षाच्या रिफॉर्म्स झाल्यात, त्याच्यामुळे सरकारवरची विश्वासार्हता जास्त झाली असावी. नंतर कॅनडा 50% फक्त. ओके. अर्जेंटिना ओन्ली 42% पीपल, अर्जेंटिनियन पीपल ट्रस्ट देअर गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर USA ओन्ली 41%. ट्रम्प आल्यानंतर तर अजून पडलं असेल हे. ओके. UKमध्ये 37% पीपल ट्रस्ट देअर गव्हर्नमेंट. ओके. कारण ब्रेक्झिट झाल्यानंतर लोकांची विश्वासार्हता प्रचंड कमी झालेली आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. कारण या ब्रेक्झिट डिसिजनमुळेच UK कोलॅप्स झालेला आहे. ओके. दे थॉट दॅट दे आर ग्रेट डिफरंट लॉट अँड मोर केपेबल पीपल दॅन युरोप. पण त्यांची काय गत झाली तुम्ही बघा. त्यांचं जे विनाशकाला विपरीत बुद्धी म्हणतात की नाही, त्या टाईपच झालं असावं. आम्हीच सगळ्यात श्रेष्ठ. काय अहंकार त्यांच्या काय म्हणायचं त्यांच्या विरुद्ध गेलेला आहे. आणि त्यामुळे UKमध्ये फक्त 37% लोक विश्वास ठेवतात त्यांच्या गव्हर्नमेंटवर. ओके. जर्मनी 35%. आय डोंट नो जर्मनी. दिस इज काय म्हणायचं नॉट ट्रस्टवर्दी फिगर असं वाटतं. ओन्ली 35% जर्मन पीपल ट्रस्ट इन देअर गव्हर्नमेंट. दॅट मस्ट बी बिकॉज ऑफ देअर पॉलिसी ऑफ टेकिंग द आउटसायडर्स इनसाइड देअर कंट्री. ओके. जर्मनीमध्ये सुद्धा मला वाटतं 30% लोक बाहेरनं आलेले आहेत, जे आश्रित लोक आहेत आणि ते आता जर्मनीची नागरिकता पण घ्यायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे लोकल जर्मन लोकांचा जर्मन गव्हर्नमेंटवरचा विश्वास उडालेला दिसते. तर अशी ही गोष्ट आहे की आणि बेसिकली इन्व्हेस्टमेंटमध्ये भारतावर सगळ्यात जास्त विश्वास आहे आपल्या स्वतःच्या लोकांचा आणि बाहेरच्या लोकांचा अजून नाही आहे. तो याला वेळ लागेल थोडा. मे बी इट विल टेक अनदर फ्यू मंथ्स. ऑलरेडी 1 वर्ष ते विकतातच आहेत. अजून मॅक्सिमम 1 वर्षात ते येणारच आहे तिथे आणि तेव्हाच मार्केटवर जाईल. त्यामुळे अजून आपल्याला 1 वर्ष थांबायला पाहिजे किंवा मिनिमम 6 महिने तरी थांबायलाच पाहिजे असं दिसतं आहे चित्र. ओके. तर बघा तुम्हाला पटतंय का? तुमचे घोडे मात्र तुम्ही